हे खत तयार करून तुम्ही गुलाब, मोगरा, जास्वंद त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना याचा वापर केला तर तुम्हाला खूप चांगला असा हा रिझल्ट पाहायला मिळेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. आज आपण फुलांच्या झाडांच्या वाढीसाठी अतिशय पॉवरफुल असे खत तयार करणार आहोत की ज्या खताच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होईल. झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो. झाडावरील जेवढ्या फांद्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या व फुले देखील ही जास्ती लागतातच. पण अशा झाडावरती कीड किंवा रोग देखील ही लागत नाही किंवा लागलीच तर अगदीच कमी प्रमाणामध्ये आपल्याला ही कीड पाहायला मिळते. तर हे खत कसे तयार करायचे, तयार झाल्यानंतर या खताचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोत. कारण कोणतेही खते ही प्रमाणात दिली तरच झाडांना हे चांगला फायदा होतो. कुंडीत लावलेल्या या झाडांची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना फक्त खते देऊन चालत नाही, तर अधूनमधून कोणतेही एखाद्या कीटकनाशकाचा फवारा करणे हे आवश्यक असते. कारण झाडावरती कीड लागली तर झाडाची वाढ ही होणार नाही आणि फुले देखील ही जास्ती लागणार नाहीत. आता उन्हाळ्यामध्ये या झाडांची काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर आज आपण हे खत तयार करण्यासाठी मी 4 वस्तूंचा हा वापर करून खत तयार करणार आहे, जेणेकरून आपल्या झाडांना सर्व प्रकारची जी पोषक तत्वे आहेत ती मिळतील. तर सगळ्यात आधी मी या ठिकाणी हे 1.5 मुठी हे शेणखत घेतलेले आहे. शेणखत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये जे नायट्रोजन असते त्याच्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होते. झाडावरील फांद्या ह्या सुदृढ मजबूत होण्यासाठी हे खत अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर 1 मुठी मी ह्या कांद्याच्या साली घेतलेल्या आहे. कांद्याच्या साली ह्या खत म्हणून जसे काम करतात तसेच हे कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो. कांद्याच्या सालीमध्ये जे सल्फर, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या येण्यासाठी, कळ्यांचा आकार मोठा होऊन उमललेली जी फुले आहेत ती गडद रंगाची येण्यासाठी कांद्याच्या साली अतिशय उपयुक्त अशा आहेत. त्याचबरोबर कांद्याच्या सालीच्या वापरामुळे झाडावरची जी कोवळी पाने, शेंडे जे आहेत ते वाकणे, जळणे यासारख्या समस्या देखील ह्या दूर होतात. त्यानंतर मी या ठिकाणी 2 लिंबाच्या सालीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 चमचे ही राख देखील ही घेतलेली आहे. लिंबाच्या साली ह्या आम्लयुक्त असतात आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते, मात्र त्याचा वापर हा प्रमाणशीर करायचा असतो. राखेमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस त्याचबरोबर कॅल्शियम यासारखे जे घटक आहेत ते भरपूर असतात. त्यामुळे राखेच्या वापरामुळे देखील झाडांना खूप चांगला असा फायदा होतो. तर अशा प्रकारे जे शेणखत, कांद्याच्या साली, लिंबाच्या साली आणि जी राख आहे हे सर्व आपल्याला 2 दिवस हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल. आता 2 दिवसानंतर हे जे तयार झालेले खत आहे त्याचा देखील आपल्याला डायरेक्ट झाडावरती वापर करायचा नाही आहे. तर त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोतच. 15 दिवसापूर्वी माझ्या गुलाब, जास्वंद आणि मोगरा या सर्व झाडांची छाटणी केली होती आणि तुम्ही पाहू शकता या माझ्या मोगऱ्याच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे हे आलेले आहेत. मात्र जे नवीन फुटवे म्हणजेच ही जी कोवळी पाने आहेत ती तुम्हाला थोडी मुरडल्यासारखी ही दिसत असतील. याचे कारण म्हणजे झाडांना एकतर पोषक तत्वाची ही कमी असणे किंवा झाडावरती कीड लागली असेल तरी देखील अशी पाने ही आपल्याला दिसून येतात. झाडाची ही छाटणी केल्यानंतर जेव्हा झाडावरती नवीन फुटवे येतात किंवा कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा झाडांनाही जास्त पोषक तत्वाची खताची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण कुंडीमध्ये ही झाडे लावतो तेव्हा तर दर 8 ते 10 दिवसातून एकदा या झाडांना खते देणे हे आवश्यक असते. कारण कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे ही मिळत असतात. त्यामुळे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी दर 8 ते 10 दिवसातून एकदा अदलून ही खते देणे हे आवश्यक असते आणि झाडावरती हे कीटकनाशकाचा फवारा करणे हे आवश्यक आहे. तर त्यासाठी आज आपण गोमूत्राचा वापर हा कीटकनाशक म्हणून हा करणार आहोत. गोमूत्राच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड, बुरशी लागली असेल तर ती निघून जाते. मात्र याचा वापर करताना
फक्त अर्धा चमचा 1 लिटर पाण्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याचा फवारा हा झाडावरती करायचा आहे। 1 लिटर पाण्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच वापर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। तर अशा प्रकारे पाणी तयार करून सर्व झाडावरती तुम्ही व्यवस्थित हा फवारा करून घेतला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते किंवा झाडावरती याच्या वापरामुळे ही कीड ही लागणार नाही। गोमूत्राच्या या पाण्याचा तुम्ही खत म्हणून देखील हा वापर करू शकता। आता आपण हे जे खत तयार केले होते ते जर 1 मग घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 मग हे साधे पाणी हे मिक्स करून नंतरच या खताचा वापर आपल्याला झाडांसाठी हा करायचा आहे। कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे जर तसाच वापर केला तर झाडांना नुकसान होण्याची ही शक्यता असते। आता हे जे खत आहे ते झाडांना किती प्रमाणामध्ये द्यायचे तर 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून फक्त एकदाच या खताचा वापर हा करायचा आहे। आणि या खताच्या वापरल्यानंतर तुम्ही पाहाल आपली ही जी झाडे आहेत ती चांगली वाढून फुलांनी ही भरगच्च झालेली आहेत। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।